अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर होणाऱ्या भेंडवळ भाकितावर राज्यातील सामान्यांसोबतच शेतकऱ्यांचंही लक्ष असतं। शनिवारी भेंडवळ घटमांडणीच्या भाकितांची घोषणा करण्यात आली। यंदा राज्यात साधारण पाऊस असेल आणि पिकेही साधारण असतील असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे। तसेच पावसासोबतच अवकाळी पाऊस आणि पुरेसा धोका कायम राहणार असून देशात नैसर्गिक संपत्तीचं संकट राहणार आहे। तर राजाचं प्रतीक असलेला पानविडा कायम असून पंतप्रधानांवर भाष्य करण्याचं टाळण्यात आलं आहे। हे भेंडवळ भाकीत पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ भाकीत हे जगप्रसिद्ध आहे। अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी घटमांडणी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे भेंडवळ भाकीत जाहीर केलं जातं। यंदाही अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी घटमांडणी करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी भाकीत जाहीर करण्यात आलं। तर यंदा जून महिन्यात पाऊस कमी बरसेल आणि जुलै महिन्यात साधारण पाऊस होणार आहे। तर ऑगस्टमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसणार असून सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस हजेरी लावणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे। भविष्य तर चांगलं दाखवून राहिलं बाबा, कुठं कुठं नुकसान दाखवते। पावसाचं काय सांगितलं? पाऊस बरा सांगितला, पीक बरं सांगितलं, कुठे नासाडी सांगितली। तुमच्या भागात कोणत्या पीक घेतलं? आमचं कापूस, सोयाबीन, तूर। किती वर्षापासून येतो? बाबा 15 वर्ष झाली येऊन राहिलो। या परिसरामध्ये शेतकऱ्यांचा या मांडणीवर प्रचंड असा विश्वास आहे। संग्रामपूर जळगाव नव्हे, राज्यातील अनेक जिल्ह्यातून सुद्धा इथं मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव आलेले आहेत आणि इथल्या परिस्थितीत एकंदरीत आता जे काही सांगितलं गेलं त्यामुळे पीक परिस्थिती ही सर्वसाधारण सांगितल्या गेलेली आहे आणि अशा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये अनेक पिकं आणि पाऊस याचा सुद्धा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यामध्ये पाऊस कमी आहे, पण तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण भरपूर असल्यासुद्धा या घटमांडणीवरून सांगण्यात गेलं आहे। शेतीमधील पिकांबाबत ज्वारी, तूर, गहू, कापूस, सोयाबीन पिकं कमी जास्त प्रमाणात येणार असून काही ठिकाणी पिकांची नासाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। यावर्षी नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीची शक्यता नाही, तर राजाचं प्रतीक असलेला पानविडा कायम असून पंतप्रधानांवर भाष्य करण्याचं टाळण्यात आलं आहे। याशिवाय आर्थिक संकट, संरक्षण खात्यावर ताण, घुसखोरीची शक्यता कमी वर्तवण्यात आली आहे। भेंडवळचं भाकीत जाहीर करणारे हरिभक्त परायण सारंगधर महाराज यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीनं। सुमारे 350 वर्षापूर्वीचा इतिहास असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीचं भाकीत आज जाहीर झालेले आहेत। हे जाहीर करणारे चंद्रभान महाराज यांचे वंशज सारंगधर महाराज आज आपल्यासोबत आहेत। आपण या भविष्यवाणी संदर्भात त्यांच्याकडून जाणून घ्या। महाराज, काय सांगाल, आज आपण भविष्यवाणी जाहीर केलेली आहे, काय आहे त्या भविष्यवाणी? आज जी भविष्यवाणी केलेली आहे याच्यात 18 प्रकारचे जे धान्य असतात त्या धान्यात रात्रीतून काय हालचाली होतात त्यावर अवलंबून असते हे भाकीत। तर जे कपाशीचं पीक आहे हे सर्वसाधारण पीक दाखवलं आहे। दुसऱ्या नंबरचं तूर आहे, ज्वारी आहे, मूग आहे, उडीद आहेत, हे जे पीक आहेत हे सर्वसाधारणच दाखवलेले आहेत। आणि मसूर जे असते हे परकीय राष्ट्र म्हणून असताना आपल्याला ते सुद्धा मोगम आहे। यावर्षी कोणत्याही प्रकारचा फारसा आपल्याला त्रास होणार नाही आहे। शेतकऱ्यांचा बरंच काही शेतीच्या पावसावर अवलंबून असते, पावसाची परिस्थिती काय राहणार आहे? पावसाची जी परिस्थिती आहे यावर्षी पहिला महिना लहरी स्वरूपाचा राहील, कुठे पडेल कुठे नाही पडेल। दुसरा महिना जो आहे हा सर्वसाधारण आहे, म्हणजे पहिल्या महिन्यापेक्षा थोडासा जास्त आहे। तिसरा महिना जो आहे हा चांगला आहे। चौथा महिना जो आहे हा सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आपल्या भविष्यवाणीमध्ये नेहमी पानविड्याचा उल्लेख केला जातो, यावेळेस पानविडा कायम राहणार असं आपण सांगितलं आहे। पानविड्याची नेमकी परिभाषा काय आहे, काय आपण संबोधतात त्याला? पानविळा हे हिंदू संस्कृती तसं गणपतीचं प्रतीक आहे आणि गणपती आपला देव जर कायम असला तर सर्वच कायम आहे। हे होते सारंगधर महाराज, ज्यांनी पानविडा कायम आहे त्याला गणपती म्हणून संबोधलेलं आहे। मात्र आचारसंहिता असल्यामुळे राजा किंवा राजकारणाबाबत भाष्य करणार नाही असं त्यांनी आधीच सांगितलेलं होतं। फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा।